तर मी आहे पूनम आणि आजच्या ह्या माझ्या न्यू ब्लॉगला मी स्टार्ट करत आहे। तर आज आहे होळी, तर होळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथे विहान मम्मा सोबत मस्ती करतोय, त्याचा मूड होता की मस्ती करायचा। तर हा होता संध्याकाळचा व्ह्यू। तर मी आणि विहान संध्याकाळी वरती आम्ही टेरेसवर फिरायला गेलो होतो, कारण तो थोडा किरकिर करत होता। तर वरती आम्ही फिरल्यानंतर तो खुश झाला, मी त्याला थोडंसं टेरेसवर फिरवलं, नंतर आम्ही घरी आलो। तर आता हा काजूचा सीझन चालू आहे, तर इथं आई काजू चिरत आहे। संध्याकाळी करायची होती काजूची भाजी, तर मग इथं ओले काजू आणि ओले मटार असे दोन्ही मी गॅसवर शिजत ठेवले। मस्त असं 5 मिनिटं मी शिजवून घेतले त्याला गॅसवर। वाटण बनवण्यासाठी 2 मोठे कांदे घेतलेत, आलं, लसूण, टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे। मस्तपैकी गरम करून घेतलं आहे। ते वाटण छान भाजून झालं की ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मस्त असं मी वाटण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये हे वाटण टाकलं आहे। वाटणानंतर हळद, मीठ आणि तिखट चवीनुसार टाकून हे मस्त परतवून घ्यायचं। तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी ॲड केलं आहे। त्याच्यानंतर हा मसाला मी 2 मिनिटं शिजू दिला आहे। मसाला चांगला शिजला की त्याच्यामध्ये मी ओले काजू, मटार आणि थोडंसं फ्लावर होतं घरी, तेही मी ॲड केलं आहे। त्याच्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर अशी मस्त 5 मिनिटं मी भाजी शिजू दिली होती। तर काजूची भाजी, तांदळाची भाकरी आणि पापड, मस्त असं रात्रीचं जेवण एन्जॉय केलं। नेक्स्ट डे आहे, तर नेक्स्ट डे म्हणजे आज होती धुळवट। तर ही होळी आमच्यासाठी खूप स्पेशल होती। तर यावर्षी आमच्यासोबत होळीला विहान पण आहे, तर आम्ही त्याचे थोडेसे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो। तर बलून वगैरे टाकले, तसं तो बलूनसोबत खेळण्यात इतका बिझी झाला की फोटो काढायलाच दिले नाहीत त्यांनी। तर हा होता आमचा एक छोटासा आजचा व्लॉग। मला आवडलाच तो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।